नाशिकमध्ये पोलिसांना एक मृतदेह आढळला होता. तो मृतदेह एका मुलीचा होता आणि तो मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेमध्ये होता. तिच्या मानेमध्ये चाकू घुसलेला होता आणि कपडे अस्ताव्यस्त होते. तिच्या बाजूला एक पिझ्झाचा तुकडा पडलेला होता. जेव्हा पोलिसांना या जंगलातील पडलेल्या मृतदेहाची माहिती मिळाली होती, पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, तपासणी करत होते. परंतु ही मुलगी कोण होती, कशी आली होती, हिच्याबरोबर हे कोणी केलं होतं, या गोष्टींचा काहीच सुगावा लागत नव्हता. कारण की मुलीच्या आजूबाजूला तिची ओळख पटावी असं काहीच नव्हतं. पोलीस तपास करत होते. तेवढ्यात पोलिसांना गाडीचं किचन मिळालं. त्या चावीच्या किचनला एक नाव कोरलेलं होतं आणि ते नाव होतं संस्कृती. पोलिसांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेपत्ता असणाऱ्या तरुणींचा शोध घ्यायला सुरुवात केली. सर्व केसेस तपासल्या. तेव्हा त्यांना असं समजलं की बुलढाण्यामधून एक कंप्लेंट रजिस्टर झाली होती की त्यांची मुलगी बेपत्ता आहे. पोलिसांनी त्यांच्या परिवाराला फोटो आणि ते किचन पाठवलं. त्यानंतर ते कुटुंबीय लगेचच नाशिकमध्ये दाखल झालं. मृतदेहाची ओळख पटली होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोण नसून बुलढाण्यातील त्या कुटुंबाची मुलगी होती. तिचं नाव होतं संस्कृती सतीश काळे. संस्कृती सतीश काळे ही मुलगी अकोल्यामध्ये कॉलेजला शिकायला होती. ती फक्त 11वी मध्ये होती. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियाला विचारपूस केली की हिच्याबरोबर हे सर्व कोण करू शकतो. तेव्हा त्यांच्यासमोर एक नाव आलं, अथर्व देशमुख. अथर्व देशमुख हा नाशिकमध्ये कॉलेजला शिकायला होता. अथर्वचं कुटुंब आणि संस्कृतीचं कुटुंब या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. पोलिसांना नाव मिळालं होतं अथर्व देशमुख. पोलिसांनी अथर्वचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांना अशी माहिती मिळाली की अथर्व नाशिक सिन्नर रोडपाशी वावरत आहे. पोलिसांनी अथर्व याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अथर्व याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. चौकशीमध्ये अथर्वने धक्कादायक कबुली दिली. अथर्व याने सांगितलं की संस्कृती आणि अथर्व या दोघांचं प्रेम संबंध होतं. हे मागच्या 1.5 ते 2 वर्षांपासून यांचे प्रेम संबंध सुरू होते. परंतु अथर्वने संस्कृतीला एका दुसऱ्या मुलाबरोबर बोलताना पाहिलं होतं आणि यातच राग त्याच्या डोक्यामध्ये बसला होता. त्याच्या डोक्यामध्ये सनक गेली होती. रविवारी कॉलेजला सुट्टी असल्यामुळं अथर्व बुलढाण्याला आला होता. हे दोघेही मूळचे बुलढाण्याचे होते. अथर्वने तिला सांगितलं की सुट्टी आहे, आपण फिरायला जाऊ. त्याने 4 व्हीलर गाडी घेतली आणि संस्कृतीला फिरायला घेऊन गेला. फिरायला घेऊन गेल्यानंतर कारमध्ये या दोघांमध्ये वादावाद सुरू झाले. अथर्वने कारमध्येच तिच्यावरती हल्ला केला. तिच्या गळ्यामध्ये चाकू घुसून तिची हत्या केली. यानंतर तो गोंधळला होता. त्यामुळे त्याने नंतर नाशिक गाठले. नाशिकमधील सारोळी जंगलामध्ये याने तिचा मृतदेह फेकून दिला. हा मृतदेह फेकत असताना त्याच्याकडून चूक झाली. या मृतदेहासोबत त्याने त्या गाडीचं किचन आणि चावी देखील फेकली आणि याच चावीच्या एका छोट्याशा पुराव्यामुळे याचा गुन्हा उघड झाला होता. परंतु विचार करायची एक गोष्ट म्हणजे पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी एवढे काही कष्ट करतात, त्यांना शिकायला बाहेर पाठवतात, परंतु एवढ्या अल्पवयीन वयामध्ये या मुलांचे प्रेम संबंध असणं, त्या प्रेम संबंधाला 1.5 ते 2 वर्ष होणं, त्यामधून शंका उत्पन्न होणं आणि एवढ्या कमी वयामध्ये यांचं हत्या प्रकरण करणं, या गोष्टींबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? यामध्ये पालकांचाही काही दोष आहे का? तर या सर्व घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा.